तुम्हाला माहिती आहे का, फक्त 11 गुरुवार स्वामी समर्थांचे व्रत श्रद्धेने केल्यास अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाले आहेत। पण हे व्रत नेमके कसे करायचे, संकल्प कधी घ्यायचा, प्रत्येक गुरुवारी कोणती सेवा करायची आणि शेवटचा 11वा गुरुवार कसा खास करायचा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत पूर्ण नियमांसह जाणून घेणार आहोत। जर तुम्ही हे व्रत श्रद्धेने केले तर स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात नक्की अनुभवायला मिळेल। स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत, हे व्रत मनापासून आणि नियमाने केले तर अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल झाले आहेत। अडचणी दूर होतात, मनाला शांती मिळते, घरात सुख समृद्धी वाढते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींवरचा विश्वास दृढ होतो। चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत कसे करावे। संकल्प कधी घ्यावा। कोणतेही व्रत करण्याआधी संकल्प खूप महत्त्वाचा असतो। 11 गुरुवार व्रत सुरू करण्यासाठी तुम्ही कोणताही शुभ गुरुवार निवडू शकता। त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळे किंवा पांढरे कपडे परिधान करावे। घरातील देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसावे। समोर एक छोटासा दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करावी। मनात किंवा मोठ्याने असे म्हणावे, हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, मी आजपासून 11 गुरुवार तुमचे व्रत श्रद्धा आणि भक्तीने करणार आहे। माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि मला योग्य मार्ग दाखवा। यालाच व्रताचा संकल्प म्हणतात। 2. प्रत्येक गुरुवारी कोणती सेवा करावी। प्रत्येक गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो। त्या दिवशी काही साधे पण महत्त्वाचे नियम पाळले तर व्रत अधिक प्रभावी होते। सकाळची सेवा, गुरुवारी सकाळी शक्यतो लवकर उठावे, स्नान करून देवघर स्वच्छ करावे, स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, फुलांची माळ अर्पण करावी, थोडासा प्रसाद ठेवावा। त्यानंतर स्वामींचे नामस्मरण करावे। स्वामींचे वाचन, त्या दिवशी शक्य असेल तर श्री स्वामी समर्थांची पोथी, स्वामी चरित्र किंवा स्वामींच्या कथा यांचे थोडे वाचन करावे। यामुळे मन अधिक भक्तिमय होते। 3. नामस्मरण कसे करावे। माझ्या भक्तांनो, नामस्मरण ही सर्वात मोठी साधना आहे। स्वामींचे नाव घेतले की मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो। तुम्ही खालील नामजप करू शकता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। किमान 108 वेळा हा जप करा। जर वेळ असेल तर जास्त वेळ करा। काही भक्त माळ घेऊन जप करतात तर काही मनातच सतत नाव घेतात। लक्षात ठेवा, जास्त मोठे विधी करण्यापेक्षा मनापासून केलेले नामस्मरण स्वामींना अधिक प्रिय असते। 4. उपवास कसा करावा। 11 गुरुवार व्रत करताना काही भक्त उपवास करतात, पण उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नव्हे। उपवास म्हणजे मन शुद्ध ठेवणे। तुम्ही खालीलपैकी कोणताही मार्ग निवडू शकता। पूर्ण उपवास, फळाहार, एक वेळ साधे जेवण, जे शक्य असेल ते करा। स्वामी भक्तीमध्ये जबरदस्ती नसते। महत्त्वाचे म्हणजे त्या दिवशी वाईट विचार टाळा, राग टाळा, कोणालाही दुखावू नका। शक्य असेल तर एखाद्या गरजूला मदत करा, हेच खरे स्वामींचे व्रत आहे। 5. गुरुवारी कोणता प्रसाद ठेवावा। गुरुवारी स्वामींना साधा पण प्रेमाने दिलेला प्रसाद आवडतो। तुम्ही खालील प्रसाद ठेवू शकता। साखर पोहे, केळी, खीर, गुळ नारळ किंवा साधा साखरेचा नैवेद्य। प्रसाद ठेवताना मनात प्रार्थना करा, हे स्वामी, हा छोटासा प्रसाद स्वीकारा आणि माझ्या घरावर तुमची कृपा ठेवा। नंतर तो प्रसाद कुटुंबातील सर्वांनी घ्यावा। 6. व्रत करताना कोणते नियम पाळावेत। 11 गुरुवार व्रत करताना काही साधे नियम पाळले तर व्रत अधिक फलदायी होते। दर गुरुवारी स्वामींचे स्मरण करावे। शक्य असेल तर मंदिरात जावे, गरिबांना अन्न द्यावे, प्राण्यांना अन्न टाकावे, खोटे बोलणे टाळावे, राग आणि वाद टाळावेत। लक्षात ठेवा, स्वामींना मोठ्या पूजा नाही तर चांगले मन आणि चांगले कर्म आवडते। 7. व्रत करताना श्रद्धा का महत्त्वाची आहे। अनेक भक्त विचारतात, हे व्रत केल्याने खरंच फायदा होतो का। माझ्या भक्तांनो, फायदा व्रतामुळे नाही तर श्रद्धेमुळे होतो। जर तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला तर स्वामी तुमच्या जीवनात मार्ग दाखवतात। कधी कधी समस्या लगेच सुटत नाहीत, पण स्वामी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याची शक्ती देतात। 8. 11वा गुरुवार कसा खास करावा। 11वा गुरुवार हा व्रताचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो। त्या दिवशी थोडी विशेष सेवा करावी। विशेष पूजा, स्वामींच्या फोटोला फुलांची सुंदर माळ घाला, दिवा आणि अगरबत्ती लावा, गोड प्रसाद बनवा। अन्नदान शक्य असेल तर एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न द्या, मंदिरात प्रसाद वाटा, गायीला किंवा प्राण्यांना अन्न द्या। हे केल्याने व्रत अधिक पुण्यदायी होते। आभार प्रार्थना, त्या दिवशी स्वामींना मनापासून धन्यवाद द्या, हे स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने मी हे 11 गुरुवार व्रत पूर्ण केले। माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा अशीच राहू द्या। व्रत पूर्ण झाल्यावर काय अनुभव येतो।
अनेक भक्त सांगतात की 11 गुरुवार व्रत पूर्ण केल्यानंतर मन अधिक शांत होते, घरात सकारात्मक ऊर्जा येते, अडचणी कमी होतात, आत्मविश्वास वाढतो. पण सर्वात मोठा बदल म्हणजे स्वामींवरचा विश्वास अधिक मजबूत होतो. 10. स्वामींचा खरा संदेश. माझ्या प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना सोन्याच्या पूजा नकोत, मोठे यज्ञ नकोत, महागड्या वस्तू नकोत. स्वामींना हवे आहे प्रेम, विश्वास आणि भक्ती. जर तुम्ही मनापासून स्वामींचे नाव घेतले तर ते नेहमी तुमच्या सोबत असतात. कारण स्वामी स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हीही मनापासून 11 गुरुवार व्रत केले तर स्वामी समर्थांची कृपा नक्की मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, व्रत नियमाने करा, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.